हॅलो फ्रेंड, इथं आपण गॅस चालू केलेला आहे. त्याच्यावर ठेवलेली एक कढई. इथं घेतलेलं आहे लसूण आणि मिरची. इथं घेतलेली आहे शेपूची भाजी आणि मसूरची डाळ घेतलेली आहे लाल, ते पण भिजत टाकलेले धुवून. इथं घेतलेलं आहे थोडंसं मीठ पण घेतलेलं आहे, जेवढं भाजीला लागतं तेवढं मोठं मीठ घेतलेलं आहे. त्यावर आपली कढई गरम होते, त्यावर आपण मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेऊया आणि तेल पण टाकून घेऊया कढईमध्ये. तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. तुम्ही म्हणताल की रोजच काय शेपू आणि हे करते घेवड्याची भाजी वगैरे, असं जे भाजी करते तीच दाखवते मी. आता लसूण मिरची आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. आता लसूण मिरची आणि मीठ टाकून घेतलेलं तेलामध्ये टाकलेलं जरा एकजीव करूया. आणि शेपूची भाजी कशी आमच्या सगळ्यालाच आवडती, त्यामुळं सारखी शेपू आणि मेथी होती. जरा लाल होसर परतून घेऊया आपण. आणि हिरव्या पालेभाज्या खाल्लेल्या चांगल्याच असते त्या, आणि आमच्या सगळ्यांनाच आवडती हिरवी भाजी, आवडीनं खातात. बघा छान अशी मिरची भाजलेली आहे, पूर्ण त्याचा कच्चा पण दूर झालेला आहे. म्हणजे जास्त तिखट नाही लागत, थोडीशी कच्ची असली की तिखट लागते आणि भाजी पण छान नाही लागत. मिरची छान अशी भाजून घ्यायची. आता आपण ही शेपूची भाजी टाकूया डाळीसोबत. डाळ आहे भरपूर अशी. आता सगळी शेपूची भाजी टाकून घेतलेली आपण एकजीव करून घेऊया. दिसायला दिसती कढईवर, पण आता शिजल्याच्या नंतर थोडीशी खाली जाईल. थोडंसं पाणी सुटू द्या, मग हलवते त्याला. चालली थोडी थोडी खाली करून भाजी. पावसाळ्याच्या दिवशी भाजी स्वच्छ धुवायची, माती असते. आता एकजीव करून घेऊया. पाणी भरपूर असं सुटलेलं आहे मीठ टाकल्यामुळं सुरुवातीला. थोड्याशा काड्या मोठ्या मोठ्या ठेवलेले, शेपू कवळी होती ना त्यासाठी. छान अशी हिरवीगारच आहे, कलर चेंज नाही होत मीठ सुरुवातीला टाकल्याच्या नंतर. आता आपण शेंगाचा कूट टाकून घेऊया. हा खलबत्त्यात वाटलेला कूट आहे बघा, तेल सुटोस्तर वाटलेलं आहे. एकजीव करूया. आम्ही शक्यतो शेंगदाणे मिक्सरवर कधीतरच वाटतो, नाहीतर वेळ असेल तर खलबत्त्यातच कुटून एकजीव करून ठेवतो. त्याची चव जरा वेगळीच लागते भाजीला. छान अशी वाफ सुटाळली बघा भाजीची. साईडने छान असं पाणी सुटलेलं आहे भाजी शिजण्यासाठी. फक्त त्यावर झाकण नाही ठेवायचं, झाकण ठेवल्यावर भाजीचा पूर्ण चेंज होतो कलर, काळपट रंगावर जाते भाजी. शेपूची तर भाजी खाण्यासाठी तयार होते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.